लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरातील युवकांची गरज ओळखून आयटी पार्कचा प्रस्ताव सर्वप्रथम मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी मांडलेला होता। त्यास मंजुरी देखील आणलेली होती, परंतु शासकीय राजवटीमुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहे। राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर या प्रकल्पाला गती येईल असं आश्वासन देवयानी फरांदे यांनी मतदारांना दिलं। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून जास्तीत जास्त मतदारसंघ पिंजून काढण्यावर लोकप्रतिनिधी आता भर देत आहेत। देवयानी फरांदे यांनी काल रात्री उशिरापर्यंत प्रभाग क्रमांक 16 मधून प्रचार रॅली काढलेली आहे। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना मध्य मतदारसंघाच्या विकासाचं आश्वासन दिलेलं आहे। तसेच यावेळी देवयानी फरांदे यांच्या समर्थकांनी देवयानी फरांदे यांचा मोठा मताधिक्याने विजय होईल असा दावा केलाय। आज प्रभाग 16 मध्ये इच्छामणी विघ्नार्थ नगर मधून देवयानी ताईंचा मोठा भव्य रॅली आपण इथून सुरुवात करत आहोत। त्यांचा खूप मोठा प्रतिसाद इथे आहे आणि देवयानी ताईंचं काम पण खूप इथे केलेलं आहे, त्याच्यामुळे आमचं मत देवयानी ताई फरांदेंना। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी ताई फरांदे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 16 येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। सदर रॅली 2 टप्प्यात आपण घेत आहोत। सकाळची रॅली आपण बोटलेनगर मेट्रो मॉल आंबेडकर नगर या परिसरात घेतली। आता जी रॅली आहे ती संपूर्ण उपनगर परिसरात आपण घेतोय, ज्या ठिकाणी प्रभाग 16 आणि 17चा काही भाग कव्हर होईल मध्य नाशिक मतदारसंघात, ते आपण घेत आहोत। भाजपाच्या कार्यकाळात देवयानीताईंनी असंख्य कामं केलेली आहेत आणि विकासाची कामं असतील किंवा विविध समाजाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्याचं काम असेल, समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास असेल, मोदीजींचं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका सहभाग ही जी उक्ती आहे त्याला धरून देवयानीताई काम करत आहे। लोकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येत्या 20 तारखेला लोक भरभरून अगदी मनाने मतदान कमळाला करतील, 2 नंबर निशाणीला करतील आणि 23 तारखेला गुलाल हा कमळाचाच असेल याची आम्ही ग्वाही देतो। जय श्रीराम। आम्ही सर्व नाशिक मध्यमहून आज एकत्र आलेलो जो जनसमूह आहे, आमच्यामध्ये आमचे परम मित्रापासून तर आमचे सर्व लहानपासून तर थोर मोठे सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहे। कारण की आज मॅडमांची प्रचार रॅलीमध्ये आम्ही एवढी शक्ती प्रदर्शन दाखवतो आहे ते आमच्या घरापासून तर आमच्या बाहेरांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन आज मॅडमांना आम्ही सपोर्ट करत आहे। कारण की आम्हाला मॅडम हे आमदार म्हणून 3री हॅट्रिक पाहिजे आहे, यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उभे राहणार आहोत आणि मॅडम 100 आणि 1001% निवडणूक जिंकणार आहे हे आम्ही ग्वाही देतो आणि आमचं 2 शब्द थांबवतो। त्याचबरोबर कालिका माता मंदिर परिसरातील संदीप विधाते यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह देवयानी फरांदे यांच्या समर्थनार्थ भाजप पक्षात प्रवेश करत देवयानी फरांदे यांना जाहीररित्या पाठिंबा दर्शवलेला आहे। जय श्रीराम। माझं नाव संदीप धनाजी विधाते, भाऊ विधाते म्हणता मला। मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि सर्व माझा मित्र परिवारांनी मला सगळ्यांनी एक विचारात घेतला। आज ताईंना आम्ही प्रवेश जाहीर पाठिंबा केला आणि याच्या पुढे कायमस्वरूपी त्यांच्या संघी उभे राहणार आणि भारतीय जनता पार्टीचं सर्व आम्ही कामं करणार। आम्ही आहे कालिका मंदिर परिसरातले, मुंबई नाक्या परिसरातले पूर्ण प्रभाग क्रमांक 12 एकत्र आणू आणि ताईंसाठी आम्ही जास्तीत जास्त मतदान बाहेर काढू एवढी विनंती करतो। जय श्रीराम। सलग 2 टर्म आमदार राहिलेल्या देवयानी फरांदे तिसऱ्यांदा देखील विधानसभेची पायरी चढणार असा दृढ विश्वास देवयानी फरांदे यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।